एक नंबर काम केले, एक नंबर. की बरेच एकदम एकदम भारी काम केले. मोर पॉवर त्याच्यावरच उठून उभारलो मी. बघा एवढं म्हणजे मला म्हणायचं आहे की नाही, मला ते 5-6 दिवसाचं तुमचा परवाचा कॉल आला त्याच्यावरच झाले, पण हळूहळू पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. मी तुम्हाला प्रत्येक 10 दिवशी हे बोललो होतो शब्द. एक नंबर आहे. आता 10 ते 11वा दिवस आहे. हा. एक नंबर काम झालंय, एक नंबर. प्रत्येक आठवड्यामध्ये एक रिझल्ट आहे साहेब. एक रिझल्ट आहे. बरोबर मी बोललो होतो त्याप्रमाणे ते मोर पॉवर काम झाले. एक नंबर काम करायलंय. फक्त आता काय आहे, आता ते तुम्ही मोर पॉवर चालू केलंय त्याच्यामुळे ओके झाले. आणि आता फक्त अंगात थोडासा विकनेस आहे, तो पण निघणार. काय झालंय, कामाच्या कंटाळ्यामधनं भरपूर असा विकनेस आला. 2 दिवस अगोदर मला असं फील झालं की मी पहिल्यासारखं आहे. एक्झॅक्टली. आणि हेच फील होतोय. म्हणून माझं पहिल्या वेळी तुम्हाला बोलणं होतं की सकाळी 9:30ला जे तुम्ही असता फ्रेश, तोच फील आपल्याला रात्री 10 वाजेपर्यंत राहतो. तुमचा पण तो हळूहळू डेव्हलप होणार. तुमची जी आता एनर्जी लागते तुमची कशी आहे, तुमचं एक्झर्शन झालेलं. काय झालंय सांगताय का, माझ्या ज्या घशामध्ये म्हणजे आपण जो थायरॉइडिझम म्हणतो ना, हायपर थायरॉइडिझम. मग बघा ना राव, हायपर थायरॉइड मध्ये तुम्ही 10 दिवसात एवढे फिट अँड फाईन झालाय. हा. आणि तो हायपर थायरॉइडिझमची गोळी बी चालू केली त्याने. पण तुम्हाला सांगतो, मी माझ्याकडे आता शुगर आणि बीपीच्या गोळ्या चालू आहेत. मला लोक मी जर त्यांना म्हटलं की नाही, ते म्हणतात ते तुम्हाला होऊ शकत नाही असे लोक म्हणले. दोघा ठिकाणी म्हणलं तुम्ही एवढं फिट अँड फाईन आहे म्हणलं, तुमची काय गरजच नाही. पण काय झालं, त्या हायपर थायरॉइडिझम मुळे वजन कमी होते. आणि ते वजन कमी झाल्यामुळे मला त्रास झाला. आणि परत माझ्या ज्या थायरॉइडनं मला तापाने मारलं ना 1 महिनाभर, बरोबर, त्याने आणि मला भरपूरच त्रास झाला. पण त्या आपल्या सप्लिमेंटमुळे मी उठून आलो. अजून उठणार साहेब तुम्ही. आणि तुमच्या आजाराची तीव्रता आहे 12 जून ते आज माझ्या मते 24 जून, ज्यावेळी तुमच्या पोटामध्ये सातत्यानं हा जार जाईल मी सांगितलेल्या डोस प्रमाणे, आणि ज्यावेळी तो संपेल ना, त्यावेळी तुम्ही विनायक आंबेकर हे 10 वर्षापूर्वी जे होता ना तेच असणार आहात. लई म्हणजे लई हे झाले माझे, म्हणजे विकनेस झालं. माझ्या घरातले सगळे म्हणतात तुमची काय तब्येत झाली. 10 किलो वजन उतरल्यावर काय राहणार हो. 10 किलो वजन उतरलं हो. बघा ना. आणि काय आहे, तुमची तीव्रतेच्या अगेन्स्ट आपण डोस दिलाय तो पण बेसिक आहे काय. आणि छानपैकी तुमच्या अजून डेव्हलपमेंट होणार. एकदम डेव्हलपमेंट. फक्त मला आता काय म्हणायचं, माझी आता शुगर आणि बीपी जर नॅचरल झाली की मग मी सुटलो म्हणायचं. मग इथून पुढे आता मी सगळं बंद केलंय. भात खायचं बंद केलंय, नंतर गोड खायचं बंद केलंय. आणि फक्त सॅलड, चपाती, भाजी, भाकरी भाजी हेच खाते. प्रत्येक 10 ते 20 मिनिटं त्यात ऍड करा सकाळची. कुठले तरी 1-2-3 प्रकारचे योगासनं, मेडिटेशन, ध्यानधारणा करा. तुम्हाला किती चेंज झाला. म्हणजे हा बदल मी तुम्हाला प्रॅक्टिकली जिथे मी ज्यांना करायला लावला ना तो सांगतो. ह्या गोष्टी बरोबर आपल्या शरीराला आता तुमच्या असलेल्या स्ट्रेसमुळे, तुम्ही करत असलेल्या जे आहे काम तुमचं, ज्या काही व्यवसाय त्यात स्ट्रेस खूप असतो, झोप कमी लागते. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही यात योगाचा ऍडिशन जर केला, ध्यानधारणा किंवा मेडिटेशन, तर तुम्ही हाच फोन आहे ना अशा पद्धतीने मला बोलाल की तुम्हाला सुद्धा पटणार नाही की तुम्ही स्वतः बोलायला लागलाय तर दुसरं कोण बोला. ग्रेट. आता फक्त माझं तेच बाकी आहे. आणि ते चालू करा. आणि आपल्या आरोग्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण सगळ्या करतो. आपण आपल्या गाडीला जपतो, घराला जपतो, रंगरंगोटी करतो, नमस्कार गाडीला जपतो. पण आपल्या शरीराचं काय, आपल्या शरीराला पण जपलं पाहिजे ना. एक नंबर पहिला ते जपायला पाहिजे. ते नसेल तर जिंदगी नाही साहेब. मग सांगा ना तुम्ही. आणि आपल्याला कोविडनं काय काय शिकवलं साहेब. कोविडमध्ये शरीर ज्याच्या गावात गेला तो श्रीमंत माणूस आहे जगात. शरीर संपत्ती. ऐका सांगतो तुम्हाला, मी माझं वजन होतं कोविडमध्ये, इथून जाताना 72 होतं. आणि तिकडे गेल्यानंतर शेवड्या सगळ्या पॅन्टेत माझ्या सगळ्या दिल्या गेल्या. 10 किलो वजन तिकडे कमी केलं. मी शेतात काम केलं साहेब न थांबता. हॅलो. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझं एवढं भारी झालं. आणि त्याच्यानंतर परत वजन वाढलं. पण ते आता मला सगळ्या गोष्टी, आता तुम्ही सकाळी म्हणताय ना, सकाळी थोडंसं उठून थोडीशी ऍक्टिव्हिटी करतोय. अजून इथून पुढे मी अजून ती ऍक्टिव्हिटी स्टार्ट करणार. आता सकाळी मी 6ला उठत नाही साहेब. रात्री 12 ते माझा एक टायमिंग झालाय, तो फिक्स झालाय. 12 ते 8-9 वाजेपर्यंत आता झालाय. आता मला तो टायमिंग बदलून तो 8 ते सकाळी 6चा करायचा आहे. खूप छान होईल. म्हणजे 100% सगळ्या गोष्टी तुमच्या रिकव्हर होतील.
होय होय होय. आणि आता काय अपेक्षा काय जास्त नाहीये पळापळीची, पण कामं आले ती तेवढी तरी करावी लागतात आणि त्या कामासाठी जरासं पळावं लागतं. जोमाने करा, अजून तुम्हाला एनर्जी मिळणार आहे. आता फक्त 12 दिवस आहेत. तुम्ही 1 महिन्यानंतर सांगा मला काय होते करामत. नाही आता ते योगा वगैरे जरासं मॉर्निंग वॉक वगैरे हे सगळं जरासं स्टार्ट करायचं आहे. मी हे कधी केलं नाही, कारण काम सकाळी उठलं की काम, रात्री झोपायच्या अगोदर काम आहे जो ते कधी संपणार नाही. पण आपल्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आपल्या शरीरासाठी. ते चाललं तर पुढे काम होणार आहे. होय होय होय. नक्की नक्कीच आहे. बरोबर बोलला तुम्ही. त्यामुळे आता स्टार्टअप करावं लागेल मला. आणि महिन्याभरात तुम्हाला येणं बिणं होतंय का? हा होतंय ना, ऑफिसला येणं होतंय. आणि केव्हा आले तर आलो नक्की करा. आता फक्त एवढीच इच्छा आहे की तुमचे आलेले तुमचे स्वतःचे हे जे काही रिझल्ट आहेत ते फक्त लोकांपर्यंत पोहोचू देत. आपल्याला तुमच्यासारखी अशी अनेक लोक आहेत की ज्यांना काही योग्य हातात मिळत नाही आणि कुठेतरी असं काय करत. तो फक्त तुमच्या स्वतःचा आलेला बघा अनुभव आणि मगच मी सांगा म्हणून सांगते. नक्की नक्की तुम्हाला आलेला आहे. शेअर करतो मी. शेअर करतो तो. येस येस. ओके. सगळीकडे जेवढे जिथं जाईन तिथं शेअर करतो. नक्की नक्की सर. येस येस. थँक्यू. आणि आले की आवर्जून